सुंदर माझी शाळा या फेसबुक पेजवरती आज मला निमंत्रित करण्यात आलेलं आहे. पालकांची भूमिका आणि जबाबदारी असा अतिशय गंभीर विषय मला त्यांनी बोलण्यासाठी सुचवलेला आहे आणि मी हा विषय घेऊन आज तुमच्यासमोर येतो आहे. सर्वप्रथम सुंदर माझी शाळा या ग्रुपमधील माझे सर्व सन्माननीय मित्र कवी गणेश घुले आणि त्यांचे सर्व सहकारी या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो. खरं तर गेली काही वर्ष सुंदर माझी शाळा ही चळवळ बनते आहे. मी प्रत्यक्ष त्यांच्या कार्यक्रमाचा साक्षीदार आहे. ते तरुण लोक मुलांसाठी आणि पालकांसाठी ज्या पद्धतीनं कार्यक्रम सादर करतात आणि आजची समकालीन परिस्थिती, या परिस्थितीनं निर्माण केलेले प्रश्न आणि या प्रश्नांभोवती गुरफटलेले आजचे पालक आणि विद्यार्थी या सर्वांना केंद्रस्थानी ठेवून हे सर्व मित्र अतिशय उत्तम पद्धतीनं सादरीकरण करतात. त्यांच्या एकेका कवितेमध्ये, एकेका गीतामध्ये अशी चेतना भरलेली आहे की झोपलेले, मरगळलेले पालक, गंभीर नसलेले विद्यार्थी गंभीरपणे या जीवनाकडे, आपल्या कामाकडे बघू लागतील. अशा पद्धतीनं ही तरुण लोक आज पालकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी धडपडत आहेत आणि त्यांच्या या उपक्रमामध्ये ते मला सहभागी करून घेत आहेत. याबद्दल मनस्वी मला खूप आनंद वाटतो. मी या निमित्तानं का असेना त्यांच्याशी जोडला जातो आहे, यामध्ये मला व्यक्तिशः खूप आनंद वाटतो. मी आज माझ्या पद्धतीनं मला जो विषय बोलण्यासाठी या मित्रांनी सुचवलेला आहे तो विषय मी आज बोलतो आहोत. खरं तर आज गेल्या काही वर्षांमध्ये जर आपण निरीक्षण केलं, म्हणजे साधारणपणे 1990 नंतरचा कालखंड जर आपण समोर ठेवला तर आजूबाजूला खूप गोष्टी बदललेल्या दिसत आहेत. अनेक लोक गरिबीतून मध्यमवर्गात आलेले आहेत. अनेक मध्यमवर्गीय लोक उच्च मध्यम वर्गामध्ये गेलेले आहेत. अनेकांची घरं आमूलाग्र बदललेली आहेत, गावं बदललेली आहेत, घरांमध्ये चांगल्या चांगल्या वस्तू आलेल्या आहेत, चारचाकी गाड्या आलेल्या आहेत. एकूणच भौतिक सुविधा ह्या डोळ्याला आणि एकूण सुखावह वाटत असल्या तरी चिंतेत काही कमी झालेली नाही आहे. म्हणजे आज पालक किंवा सर्वसाधारणपणे सर्वच समाज अनेक समस्याने ग्रासलेला आहे, अनेक अडचणींना तोंड देतो आहे. त्यामध्ये आता तर कोरोनासारख्या महाभयंकर आजाराची छाया आपल्या जीवनावरती इतकी खोलवर पसरलेली आहे की आपण आतून सर्वजण विचलित होऊन गेलेलो आहोत की या जगाचं, आपल्या मुलांचं काय होणार, अशी चिंता एकीकडे आपल्याला लागून राहिलेली आहे. आणि अशा या चिंताक्रांत काळात आपण अशा पद्धतीचा उपक्रम मुलांचा, पालकांचा उत्साह वाढवण्यासाठी, त्यांना नव्या दिशेला घेऊन जाण्यासाठी आपण सुरू करत आहात, याबद्दल मला मुळात आनंद वाटतो आहे. खरं तर आज जग बदलतं आहे, समाज जीवन बदलतं आहे आणि या बदलत्या समाज जीवनातच नवनवे प्रश्न निर्माण होऊ लागलेले आहेत. आपणा सगळ्यांना ही एक गोष्ट कळून चुकलेली आहे की आपली मुलं हीच खरं तर आपली सर्वात मौल्यवान अशी संपत्ती असते आणि त्या संपत्तीचं संगोपन करणं, त्या संपत्तीला सांभाळणं, त्यांना घडवणं हीच आज आपल्यासमोरची सगळ्यात मोठी जबाबदारी राहिलेली आहे, बनलेली आहे. आणि या जबाबदारीला तोंड देताना आपणासमोर अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. आपण गोंधळलेलो आहोत. खरं तर शाळांचं पीक आलेलं आहे. शहरांमध्ये जशा पद्धतीनं शेकड्यानं शाळा सुरू झालेल्या आहेत, खेडी आता मागे राहिलेली नाहीत. म्हणजे
आम्ही लहान असताना आमच्यासमोर एकच शाळा पर्याय होती, जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आपण शिकत होतो. आज गावोगावी इंग्रजी माध्यमाच्या, CBSE पॅटर्नच्या अशा अनेक शाळा सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे गावाकडचे पालक देखील गोंधळलेले आहेत की आपण आपल्या मुलांना कोणत्या शाळेत घालावं, कोणती शाळा त्यांच्यासाठी योग्य ठरेल. आणि असे प्रश्न निर्माण करणारी एक व्यवस्था देखील आजूबाजूला तयार झालेली आहे की पालकांना गोंधळात टाकायचं, त्यांच्यासमोर नाना प्रकारचे प्रश्न तयार करायचं आणि त्यांच्या गोंधळलेल्या मनस्थितीचा फायदा घेऊन त्यांना आपलं ग्राहक बनवायचं. खरं तर पालक, विद्यार्थी हे आजच्या काळात खूप महत्त्वाचे ग्राहक बनलेले आहेत. अनेकांनी छान छान दुकानं थाटलेली आहेत. या दुकानांमध्ये हे पालक, विद्यार्थी कसे खेचले जातील आणि त्यांच्याकडून हजारो लाखो रुपयाची फी वेगवेगळ्या पद्धतीनं कशी उकळता येईल, अनेक आमिषं कशी दाखवता येतील, हे सगळं घडवून आणलं जात आहे. आणि या सगळ्या गोंधळात अनेक विद्यार्थी, पालक पिळले जात आहेत, फसवले जात आहेत. याच्याकडे देखील आपण गांभीर्यानं पाहिलेलं पाहिजे. जी गोष्ट खूप पुढे कधीतरी करायची आहे त्यासाठी अनेक पालक आजच गोंधळलेले दिसतात. म्हणजे ह्या गोंधळलेल्या मनस्थितीत ते कोणता निर्णय घेतील, काय करतील हे देखील नीटपणे सांगता येत नाही आहे. आणि म्हणून अशा काळात अतिशय गंभीरपणे आपण आपल्या गतकाळाकडे पाहिलं पाहिजे, आपल्या आजूबाजूला काय चाललेलं आहे पाहिलं पाहिजेत. पालकाने गंभीरपणे काही गोष्टींचा अभ्यास केला पाहिजेत, विचार केला पाहिजेत, तरच आपण आपली जबाबदारी नीटपणे निभावू शकू. आणि म्हणून मी ह्या गोष्टीचा गेले 2-3 दिवस विचार करताना एक गोष्ट लक्षात येते की मी जेव्हा महाविद्यालयीन जीवनामध्ये गावाकडे शिकत होतो त्यावेळी माझ्या गावामध्ये फारशी वाचण्याची साधनं उपलब्ध नव्हती, नियतकालिकं येत नव्हती. मी कधी काही कामानिमित्त, शेती धंद्यातल्या कामानिमित्त घरच्यांसोबत बेळगावला, म्हणजे माझ्या गावाशेजारी बेळगाव हे मोठं शहर आहे, या बेळगावला कधी गेलो की लोकप्रभा, लोकसत्तासारखं वर्तमानपत्र, अशी साप्ताहिक सकाळ, अशी मासिकं, साप्ताहिकं आम्ही विकत आणायचो. आणि तीच पुढे जोपर्यंत बेळगावची वारी होणार नाही तोपर्यंत ती चाळत बसायचं, वाचायचं, असं चालत असायचं. आणि एक दिवस मला हा अनुभव सांगायला तुम्हाला खूप आवडेल या निमित्तानं की एकदा लोकप्रभेमध्ये एका आईची मुलाखत पत्रकारांनी छापलेली होती. ही आई अशी ठसठशीत कुंकू लावलेली, हिरवी साडी नेसलेली, अतिशय आपल्या आईसारखी दिसणारी अशी ही आई आणि तिची मुलाखत. मला खूप उत्सुकता निर्माण झाली की आपण अनेक मोठ्या मोठ्या लोकांच्या मुलाखती वाचतो, मोठे मोठे लोक आपल्या पद्धतीनं सगळं सांगत असतात. मग ही आई काय सांगणार आहे या मुलाखतीमध्ये, म्हणून मी उत्सुकतेनं ते वाचायला घेतलो. तर मुलाखत घेण्याचा उद्देश पत्रकारांचा असा होता की त्या आईची दोन्ही मुलं IAS झालेली होती, IASची परीक्षा पास झालेली होती. आणि त्या दोन्ही मुलाने जेव्हा पत्रकारांना आपल्या सर्व यशाचं गमक, आम्ही आज का IAS झालो, तर या IAS होण्यासाठी माझे आई आणि वडील हेच खरं तर महत्त्वाचे आहेत आणि यांनीच आम्हाला प्रेरणा दिली, यांनीच आम्हाला घडवलं, अशा पद्धतीचं मनोगत व्यक्त केलं होतं. त्यामुळे पत्रकारांचा मोर्चा त्यांच्या आईकडे, वडिलांकडे वळला आणि मग त्यांना गावाकडे शोधत, बीड जिल्ह्यात कुठेतरी त्यांचं गाव होतं, मला आता आठवत नाही, त्या मुलाखतीला मला वाचून 20 वर्ष झाली असतील. तर बीडकडच्या एका छोट्या गावामध्ये ते पत्रकार जातात आणि त्या आईला शोधून काढतात आणि तिची मुलाखत घेतात. ती जी आई सांगते ते पालकाने खरं तर खूप गंभीरपणे घेण्यासारखं आहे. मला तेव्हापासून आज अखेर ती मुलाखत सोबत करत आलेली आहे. काय सांगते ती आई? पत्रकार म्हणतात की तुम्ही दोघेही अडाणी आहात. अडाणी म्हणजे अशिक्षित आहात, शिकलेला नाही आहात. आणि असं असताना देखील तुम्ही तुमची दोन्ही मुलं IAS
कसे काय करू शकलात? तर ती आई अजिबात न गोंधळता त्या प्रश्नाचं जे उत्तर देते ते मी माझ्या हृदयात असं कोरून ठेवलेलं आहे. ती आई म्हणते की आमचं जेव्हा लग्न होऊन आम्ही या खेड्यामध्ये संसार सुरू केला तेव्हा आजूबाजूला कोणत्याही प्रकारची आजच्यासारखी टी व्हीसारखी माध्यमं नव्हती, मनोरंजनाची साधनं नव्हती. आम्ही गावातल्या भजनी मंडळाची भजनं कधी कधी ऐकायचो आणि तेवढंच काय ते करमणुकीचं साधन आमच्यासाठी होतं. आणि अशा या चाललेल्या दिनक्रमामध्ये एक दिवस माझ्या गावात संत गाडगे महाराजांचं कीर्तन ऐकायची संधी मला मिळाली. त्या दिवशी आम्ही दोघं नवरा बायको त्या कीर्तनाला जाऊन बसलो. गाडगे महाराज अतिशय मंत्रमुग्ध करून सोडणाऱ्या भाषेमध्ये आम्हाला उद्बोधन करत होते. जीवन म्हणजे काय, ह्या जीवनामध्ये देव धर्माची जागा काय आहे, आपण शिकलं पाहिजे, नाही शिकलो तर आपण कोणत्या परिस्थितीत जगणार आहोत आणि आपल्या जीवनाचा आपल्या उन्नयनाचा एकमेव मार्ग काय असेल तर तो शिक्षण आहे. आणि त्यामुळे माझी सर्व आया बहिणींना अशी विनंती राहील की आपण सगळ्यांनी आपल्या मुलांना शाळेत घाला, चांगलं शिकवा. ती मुलं शिकली तरच आपला गाव सुधारणार आहे, आपलं घर सुधारणार आहे, आपला देश सुधारणार आहे. अशा प्रकारचं फार प्रेरणादायक असं ते कीर्तन गाडगे महाराज सांगत होते आणि आम्ही ते मंत्रमुग्ध होऊन ऐकत होतो. गाडगे महाराजांचं कीर्तन कधी संपलं हे देखील आम्हाला समजलं नाही. आणि त्या कीर्तनातून आम्हाला जे काही मिळत होतं ते सगळं असं अजून ऐकावं असं वाटत होतं. अजून गाडगे महाराजांनी आम्हाला काहीतरी सांगावं, काहीतरी बोलावं अशी इच्छा होत होती. आणि अशा अपूर्ण अवस्थेतच आम्ही घरी गेलो. घरामध्ये आमचा हाच विषय सुरू होता. मग इथून पुढे आम्ही ठरवलं की आजूबाजूला जिथं कुठे गाडगे महाराजांची कीर्तनं असतील तिथं आपण ती ऐकायला जायची, कीर्तन ऐकायची. आणि आम्ही असा दिनक्रमच ठेवला की आम्ही शोधत असायचो की गाडगे महाराजांचं कीर्तन कुठे ऐकायला मिळेल. आणि आजूबाजूला खेडोपाडी जिथं कुठं कीर्तन असेल तिथं आम्ही नवरा बायको जाऊ लागलो, ती कीर्तन ऐकू लागलो. आणि गाडगे महाराजांच्या सल्ल्यानंच त्यांच्या कीर्तनाच्या माध्यमातूनच आम्हाला आमच्या जीवनाची दिशा कळली. आम्ही आमच्या मुलांना शिकवण्याचा चंग बांधला आणि आज आमची दोन्ही मुलं एवढी चांगली मोठी परीक्षा पास झाली, IAS झाली असं ती आई सांगते. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे की एक आई गाडगे महाराजांच्या कीर्तनातून प्रेरणा घेऊन आपल्या मुलांना IAS करते. ही गोष्ट खूप जुनी आहे पण ती आपल्याला अतिशय महत्त्वाची आहे, अतिशय प्रेरणा देणारी आहे. अशा पद्धतीच्या ह्या काय गोष्टी आहेत, ह्या गोष्टी जर आपण काळजीपूर्वक समजून घेतल्यात, त्या आईची भूमिका जर आपण समजून घेतली तर पालकांनी नेमकं काय करायला हवं याची दिशा मिळते. खरं तर आजूबाजूला अनेक प्रकारचे पालक आज बघायला मिळतात. काही पालक अति महत्त्वाकांक्षी, मुलांची अति दक्षता घेणारे आणि या दक्षतेच्या हव्यासापोटी किंवा अति महत्त्वाकांक्षेपोटी त्यांचं बालपण हिरावून घेत आहेत. म्हणजे आपल्या मुलाने मी सांगेल तसंच राहिलं पाहिजे, मी सांगेन तेच करत राहिलं पाहिजेत, त्याने इतकं वेळ अभ्यास केला पाहिजे, इतका वेळ क्लास केला पाहिजेत, अशा पद्धतीची बंधनं घालून एक प्रकारे त्या मुलाचं बालपण कुरतडून टाकतायत. आणि दुसरीकडे असेही पालक आहेत की जे मुलांसोबत रमतायत, मुलांच्या जीवनामध्ये त्यांच्या उपक्रमामध्ये स्वतः सहभागी होत आहेत आणि ह्या त्यांच्याबरोबर रमण्यात, त्यांच्याबरोबर अनेक उपक्रमांमध्ये सहभागी होत त्या मुलांना सुसंस्कारित करतायत. आणि असेही अजून खूप पालक आहेत की जे भरकटलेले आहेत, त्यांना काय करायचं हेच कळत नाही आहे, त्यांना ते दिशाही नाहीत आणि मुळात तेच उत्तम पद्धतीनं जगत नसल्यामुळे त्यांच्या जगण्याचा पडसाद त्यांच्या मुलांवरती नकळत पडत असतो आणि त्यातून अनेक प्रकारचे प्रश्न पुढे त्यांच्या जीवनामध्ये उपस्थित होऊ शकतात. त्यामुळे सर्वांनीच आपल्या मुलांना कसं सांभाळावं, काय त्यांना द्यावं, कोणत्या गोष्टीत त्यांच्या लक्ष घालावं, कोणत्या गोष्टीत घालू नये, त्यांच्या
त्यांच्या उन्नयनासाठी किंवा ते उपक्रमशील बनण्यासाठी आपण काय काय करू शकतो, काय काय केलं पाहिजे, हे अतिशय बारकाईनं करण्याची गरज आहे. शाळा हा खरं तर पालकांच्या आणि मुलांच्या जीवनातला अतिशय महत्त्वाचा असा घटक आहे की शाळा कोणती निवडावी, शाळेला मुलांना कधी घालावं, या बाबतीत अनेक संभ्रम आहेत. खरं तर सरकार सांगतं किंवा अनेक मानसशास्त्रज्ञ आहेत, अनेक मुलांचा किंवा लहान मुलांचा अभ्यास करणारे जे काय तज्ज्ञ लोक आहेत ते असं सांगतात की मुलांना वयाच्या 6 वर्षापर्यंत कोणत्याही प्रकारचं औपचारिक शिक्षण ज्याला म्हणतो आपण, जे शाळा महाविद्यालय कॉलेजमध्ये दिलं जातं, ते देण्याची काही गरज नसते. ती मुलं वयाच्या 6 वर्षापर्यंत मनमुक्त खेळली पाहिजेत. त्यांनी खरं तर शाळा ही काय शिकवते, तर शाळा जेव्हा आपण शाळेत प्रवेश घेतो तेव्हा भाषा तर त्या मुलाला येत असते आधीच, म्हणजे समाजीकरणाचा भाग म्हणून भाषा ही त्याच्याकडे त्याच्या एका विशिष्ट वयात यायला सुरू झालेली असते आणि त्याच्या वयाच्या 4.5-5 वर्षापर्यंत उत्तम प्रकारे भाषा त्याला अवगत झालेली असते मुलाला कोणत्याही. आणि मग ते मूल त्या भाषेच्या बळावरती आजूबाजूचा परिसर निहाळत असते, अनेक गोष्टी ऐकत असतं आणि त्यातून आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास घडवून आणत असतं. आणि अशा ह्या प्रक्रियेत आपण कोणत्या पद्धतीनं सहभागी व्हायचं हे खरं तर पालकाने ठरवायला हवं. त्याला 2 वर्षाचा असतानाच कुठल्या तरी शाळेमध्ये नेऊन टाकायचा, त्याला नको ती गाणी अगदी मारून मुटकून पाठ करायला लावायची. माझा मुलगा 2 वर्षाचा असताना कसा 10पर्यंत पाढे म्हणतो, कसा ABCD म्हणतो, अशा प्रकारच्या गोष्टी अभिमानानं सांगत बसायचं, हे काय चांगलं लक्षण नाही आहे. खरं तर मुलांना त्यांच्या कलानं वयाच्या 6 वर्षापर्यंत वाढू द्यायचं आहे. त्यांना त्यांच्या आवडीच्या गोष्टी करू द्यायच्या आहेत. त्यांना जर त्या वयामध्ये या सगळ्या गोष्टींचा मारा केला, पाठांतराचा, सक्तीनं काही गोष्टी करण्याचा, तर त्या बालमनावरती आपण खूप मोठा अत्याचार करतो असंच मला वाटतं. आणि म्हणून पालक दुसऱ्या वर्षी 3ऱ्या वर्षी शाळेत घालतात, ती गोष्ट फारशी योग्य मला वाटत नाही आहे. खरं तर मुलांना 5, 6, 5.5 वर्षानंतरच शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणावं. तोपर्यंत मुलं मुक्तपणे खेळली पाहिजेत अशा मताचा मी आहे. आणि आजूबाजूला अनेक शाळा दुकान थाटून बसलेल्या आहेत, त्यामधली कोणती शाळा निवडावी या बाबतीत देखील अनेकांमध्ये नको ते असे प्रश्न मनामध्ये असतात. माझं मत आहे की मुलांना मातृभाषेमधून शिक्षण देण्यामध्ये जे शहाणपण आहे ते कोणत्याही इतर माध्यमामध्ये शिक्षण देण्यामध्ये आज नाही आहे. व्यक्तिमत्त्वाचा विकास जर उत्तम पद्धतीनं व्हायचा असेल तर त्याची मातृभाषाच त्याला धावून येत असते. त्याला कुठलाही विद्यार्थी पुढे चालून अतिशय उज्ज्वल यश संपादन करण्यासाठी योग्य बनायचं असेल किंवा तुमच्या मनातील जी काही स्वप्न आहेत, तुमच्या आकांक्षा आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी तो मुलगा जर सक्षम बनायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की त्याची समज वाढवणं, त्याची आकलनशक्ती वाढवणं, या गोष्टीवरती भर दिला पाहिजे. पाठांतर करून, भोकमपट्टी करून मार्क मिळवणं आणि चांगला नागरिक बनणं यामध्ये खूप मोठी तफावत आहे. खरं तर जो चांगला नागरिक, चांगल्या व्यक्तिमत्त्वाचा मुलगा बनत जाईल, सुसंस्कारित होत राहील, तो नक्कीच आपलं जीवन घडवण्यासाठी सक्षम असतो. म्हणून आपण त्याच्याकडे या दृष्टीनं पाहिलं पाहिजे की तो चांगला नागरिक कसा बनेल, चांगला माणूस कसा बनेल, चांगल्या गोष्टी तो कसा अवगत करून घेईल, या गोष्टीकडं ज्या गांभीर्यानं पाहिलं पाहिजेत त्या गांभीर्यानं आज पालक आपल्या विद्यार्थ्याकडे पाहत नाहीत. आणि म्हणून काही प्रश्न निर्माण होत आहेत. आणि म्हणून कोणाला तरी विचारायचं आणि एखाद्या क्लासला नेऊन मुलाला टाकायचं, एखाद्या शाळेत नेऊन दाखल करायचं, इतकी भली मोठी फी द्यायची. आणि मग काही पालकांना वाटू लागलेलं आहे की मी ₹1,00,000-1,25,000 फी भरली म्हणजे माझी जबाबदारी संपली, आता काय करायचं ती शाळा करेल.
आणि आपण अंग झटकून बाजूला व्हायचं, अशा प्रकारची देखील प्रवृत्ती समाजामध्ये मोठ्या प्रमाणात दिसते. खरं तर ही गोष्ट अतिशय घातक आहे. आपण या गोष्टी इतक्या सहजासहजी घेण्यासारख्या नाही आहेत आणि म्हणून मुलानं आपल्या पुढं चालून काय बनावं हे आत्ता पालकाने ठरवत बसण्यात मला वाटतं काही अर्थ नाही आहे. आपण मुलं उद्या चालून खूप मोठा पगार मिळवतील, कुठेतरी परदेशात जाऊन मोठ्या मोठ्या नोकऱ्या करतील आणि त्या दृष्टीनं आपण आत्तापासून त्यांच्याकडं हे गणित शिकायला, सायन्स शिकायला आपण जबरदस्तीनं त्यांना मोठ्या क्लासमध्ये घालायला पाहिजेत, असं काय नाही आहे. की त्यांना योग्य त्या वयामध्ये त्या पद्धतीनं पुढं जाण्यासाठी त्यांचं मनच पुढे प्रेरणा घेत असतं. फक्त आपली आज जबाबदारी ही आहे की त्यासाठी त्याला सक्षम बनवणं, त्यासाठी त्याला योग्य असा विचार करणारा माणूस बनवणं, ही गोष्ट मला खूप महत्त्वाची वाटते. खरं तर आपण जर आज आपल्या मुलांकडे, आजूबाजूच्या मुलांकडे जर पाहिलं तर एक गोष्ट लक्षात येतं की ही मुलं आज अशी कोंडवाड्यात बंदिस्त होत आहेत. त्यांचं मोकळं ढाकळं जीवन संपलेलं आहे आणि हे संपण्यासाठी समाज, आपण स्वतः कारणीभूत आहोत. एक तर म्हणजे शहरामध्ये तर क्रीडांगणं नाही आहेत, चांगल्या पद्धतीच्या जागा त्या मुलांना मोकळेपणानं खेळण्यासाठी उपलब्ध नाही आहेत. इतकंच नाही, आज खेड्यामध्ये जरी गेलो आपण, गावागावांमधली स्थिती काय आहे तर गावागावांमध्ये देखील मुलांच्या खेळण्याच्या जागा आज संपत चाललेल्या आहेत. मुलं मोकळेपणानं गावात देखील आज खेळू शकत नाही आहेत आणि आज देखील विभक्त कुटुंब पद्धती, आपण आपलं चौकोनी कुटुंब, अशा पद्धतीची संस्कृती खेड्यातनं देखील मोठ्या प्रमाणात रुजलेली आहे. शहरामध्ये तर ती कधीच आता मुख्य संस्कृती होऊन गेलेली आहे. आणि मग या सगळ्या घडामोडीत घडते काय की आपल्या मुलांचं सामाजिक जीवन नष्ट होत आहे. कुटुंब म्हणजे काय, नाती म्हणजे काय, मैत्री काय असते, यासारख्या गोष्टी ज्या पद्धतीनं मूल स्वतः शिकायला हवं, कुटुंबात ज्या पद्धतीनं नाती प्रस्थापित होत असतात, एकमेकांसाठी जगण्याची जी काय उर्मी कुटुंबामध्ये तयार होत असते, ती उर्मी आजच्या कुटुंबांमध्ये कमी कमी होत चाललेली आहे. मुलं आत्मकेंद्रित, स्वतःचा विचार करणारी अशी बनू लागलेली आहेत आणि या सर्व गोष्टीला कोण कारणीभूत आहे याचा शोध घेऊन त्या प्रश्नाकडे गांभीर्यानं पाहण्याची आज वेळ आलेली आहे. बघा ना, मुलं आपण अशा पद्धतीनं भरमसाठ फीज देऊन त्यांना शिकवतो, मोठी होतात, ती उद्या नोकरी करतात आणि आपला संसार सांभाळत कुठेतरी दूर निघून जातात, अगदी परदेशात जाऊन स्थिर होतात. त्यांना आपले नातेवाईक कोण, आपलं कुटुंब किती मोठं आहे, कुटुंबात कुणाचं स्थान काय आहे, नाती आपल्या जीवनात किती महत्त्वाची असतात, ती कशी सांभाळायची असतात, मैत्री काय असते, मैत्रीत कशा गोष्टी घ्यायच्या असतात, ह्या सगळ्या गोष्टींचं जे काय ज्ञान त्या मुलाला महाविद्यालयीन जीवनामध्ये किंवा शालेय जीवनामध्ये यायला हवं असतं, ते येत नाही आहे. आणि पर्यायानं ती मुलं अशी कोत्या मनोवृत्तीची, कुटुंबापासून, नात्यांपासून तुटलेली अशी दिसत आहेत. समजा शहरातल्या मुलांना दूरचा कुठला नातेवाईक आला तर ते त्याच्याजवळ जात नाहीत, त्याची चौकशी करत नाहीत, त्याच्याशी नीट बोलत नाही. त्याला सांगावं लागतं की हा तुझ्या असा नातेवाईक आहे, अमुक तुझा हा लागतो. तेव्हा ती हां म्हणतात आणि समोरून निघून जातात. त्यांना त्या नात्यांविषयी, त्या सदस्याविषयी जी काय आपुलकी असावी लागते ती राहिलेली नाही आहे. आणि म्हणून एक प्रकारे सामाजिक जीवन जगण्याच्या बाबतीत नवी पिढी कमी पडते आहे. त्यांना समाज म्हणजे, आणि या सगळ्याचा परिणाम काय होतो आहे की समाज म्हणजे काय हीच गोष्ट आज त्या मुलांना नीट समजत नाही आहे. समाज म्हणून आपण जो काय समाजाचा एक जबाबदार घटक असतो, आपली एक भूमिका असते समाजामध्ये. आपण कोणत्याही पद्धतीचं स्वैर जीवन समाजामध्ये जगू शकत नाही, कुटुंबामध्ये जगू शकत नाही. आणि यासाठी सामाजिक बंधनं काय आहेत, समाजात कोणती पथ्ये पाळावी लागतात, आपलं सामाजिक जीवन समृद्ध करण्यासाठी काय काय करावं लागतं, यासारखं जे काय भान यायला हवं ते आजच्या मुलांना येत नाही. ती समाजापासून तुटलेली आहेत आपल्या, आणि एवढंच नाही, आपल्या कुटुंबापासूनही ती तुटू लागलेली आहेत. अलीकडे तर
मोबाईलमध्ये, कॉम्प्युटरमधल्या गेममध्ये ती इतकी गुंतायत की त्यांना आईवडीलही नको वाटतात काही वेळेला. आपली आपली जी काही प्रायव्हसी आहे, स्वातंत्र्य आहे, व्यक्ती स्वातंत्र्य आहे, ते हिरावून घेणारा कोणताही घटक त्यांना आपल्या जीवनात नकोसा वाटू लागलेला आहे. आणि म्हणून अनेक पालक आज हैराण आहेत की कॉम्प्युटरचं, मोबाईलचं व्यसन आपल्या मुलांचं कसं सोडवायचं. ती माझ्यापासून, माझ्या नातेवाईकांपासून, समाजापासून तुटू लागलेले आहेत. आणि हा एक भीषण आजार, गंभीर अशी समस्या आज समाजात निर्माण झालेली आहे. आणि ती सोडवण्यासाठी खरं तर आपण प्रत्येकानं पुढं आलो पाहिजेत. आपल्या घरातला टी व्ही, आपल्या घरातले मोबाईल्स, आपल्या घरातले कॉम्प्युटर किती वेळा कोणत्या कामासाठी मुलांना वापरू द्यायचे याची काही शिस्त कुटुंबामध्ये, मुलांमध्ये असली पाहिजेत. त्याशिवाय त्यांचं जीवन सुरक्षित राहणार नाही. आपण किती जरी म्हणलो तरी मोबाईलमध्ये, इंटरनेटच्या माध्यमातून काय समोर येईल मुलांच्या हे आपण सांगू नाही शकत. म्हणजे कधीकधी असं होतं की सर्व कुटुंब एकत्र टी व्ही बघायला बसतं आणि अचानक असा प्रसंग समोर येतो की आपण अगदी टी व्हीपासून पळून जावं की काय, अशा पद्धतीची मनस्थिती आपली होते. अशी भीषण दृश्य जर आईवडील मुलांसोबत बघू लागले किंवा मुलाने आईवडिलांसोबत, तर जे काय नात्यातलं अंतर असतं किंवा जे काय संस्कार करण्याची वडिलांची, पालकांची भूमिका असते त्यालाच कुठंतरी छेद अशा गोष्टीनं बसत राहतो. दुसरी गोष्ट अशी आहे, या सामाजिक जीवनाबरोबर मुलांचं सांस्कृतिक जीवन देखील समृद्ध व्हायला हवं. आणि त्यात देखील आजची कुटुंब, आजचे पालक कमी पडू लागलेले आहेत. म्हणजे शहरांमध्ये सण येतात कधी, जातात कधी, प्रत्येक सणाची काय एक भूमिका असते आपल्या जीवनामध्ये, तो सण कोणत्या पद्धतीनं आपल्यावरती संस्कार करून जात असतो, यासारख्या गोष्टी आज मुलांना मिळत नाही आहेत. खरं तर आपल्या सांस्कृतिक जीवनामध्ये सण, उत्सव, आपल्या परंपरा, विधी ह्या गोष्टींना खूप महत्त्व आहे. आणि प्रत्येक सणाचं एक शास्त्र असतं. आता बघा, आमच्या लहानपणी नागपंचमीला घरोघरी पाळणे बांधले जायचे, मुलांना खोबऱ्याच्या वाट्या भिंगरीसाठी खेळायला दिल्या जायच्या, मुलींसाठी वेगळ्या गोष्टी, मुलांसाठी वेगळ्या गोष्टी, अशा प्रत्येक सणामध्ये तुम्हाला दिसतील. आणि मग ह्या पाळण्यांवरती बसून मुलं मुली एकत्र गाणी म्हणायचे. ही गाणी सांसारिक सुखदुःखाची, आपल्या जीवनातल्या घडामोडींबद्दल असायची. मला चांगलं आठवतं की अगदी नवी पिढी जेव्हा शाळेमध्ये जाऊ लागली तेव्हा शाळेतल्या गमती जमती देखील त्या गीतांमधनं येऊ लागल्या आणि ती गाणी ऐकायला एक प्रकारचा आनंद मिळू लागला. आणि तो आनंद आम्ही लहानपणी घेतलेला आहे. गणेश चतुर्थीला गौरी गणपतीची गाणी किंवा एकूण ते काही 7-8 दिवसाचं उत्साहपूर्ण असं एकूण जीवन असतं, ते अनुभवणारी पिढीच अलीकडे आता कमी होऊ लागलेली आहे. दिवाळीच्या सणामध्ये ही दिवाळीची गाणी किंवा त्या पद्धतीच्या सगळ्या गोष्टी ज्या काय मनावरती खोलवरचा संस्कार करत असायच्या, त्या सगळ्या गोष्टींपासून नवी पिढी, नवी मुलं थोडीशी बाजूला पडत आहेत. त्यांना कुठल्याच सणाचं, कुठल्याच गोष्टीचं कौतुक वाटेनासं झालेलं आहे. आज टी व्ही किंवा इतर सगळ्या माध्यमातून इतक्या सगळ्या गोष्टी त्यांच्यासमोर येऊ लागलेल्या आहेत की या सगळ्या सांस्कृतिक जीवनाचं महत्त्वच त्यांना वाटेनासं झालेलं आहे. आणि त्यातून जी काही सर्जनशीलता समाजामध्ये अनुभवायला मिळायची, बघा ना की गौरी गणपतीच्या गाण्यांमध्ये भाऊ बहिणींचं नातं, सुनेचं सासूचं नातं, आई लेकीचं नातं, वडिलांचं आईचं नातं, यासारखी जी काही गीतं ऐकायला मिळायची, त्यातून आपल्या जीवनात वडिलांचं स्थान काय आहे, आपल्या जीवनामध्ये आईचं स्थान काय आहे, आपले भाऊ आपल्या जीवनात काय असतात आपल्यासाठी, तर हे सगळं, किंवा बायकोचं आणि नवऱ्याचं नातं, हे देखील अनेक गीतांमध्ये येत असतं. मला आठवतं की एक गीत मला असं त्या परंपरेतलं तुम्हाला सांगावं असं वाटेल की नवरा घरातली जनावरं राखण्यासाठी घेऊन गेलेला आहे सकाळी आपली शिदोरी घेऊन सोबत, आणि संध्याकाळ झाली, खूप वेळ झालेला आहे आणि नवरा अजून जनावरं घेऊन आलेला नाही आहे घरी. आणि त्याविषयीचा विरह, त्याविषयीची रुकरुक त्या बायकोला त्या गाण्यामध्ये वाटते आहे. आणि ती काय करते
की आपल्या दारातली जी काही तुळशी वृंदावनं आहेत त्याला त्याला संध्याकाळचा दिवा लावते आणि तिचं सगळं लक्ष मात्र घरातल्या कुठल्याच कामाकडे नाही आहे. तिचं सगळं चित्त नवऱ्याच्या वाटेकडे लागून राहिलेलं आहे आणि इतक्यात गायी फक्त येतात तरी नवरा दिसत नाही आहे. आणि मग त्या गीतातली नवऱ्याविषयीची विरहाची भावना जी आम्हाला त्या लोकगीतांमधनं ऐकायला मिळाली, किंवा आई लेकीसाठी काय काय करत असते. आई किती जरी गरीब असली, दारिद्र्यात जगत असली तरी आईसाठी ती लेकीसाठी ती खूप श्रीमंत असते. ती त्या आपल्या लेकीसाठी काहीही करू शकते. एका गीतामध्ये असं म्हटलेलं आहे की माझी आई माझ्यासाठी डोंगर चढते. आता डोंगर चढणं ही फार प्रतिकात्मक गोष्ट आम्हाला त्या गीतांमधून आमच्या मनावरती संस्कारित झालेली आहे की आई काय खस्ता खात असते मुलांसाठी. तो डोंगर चढणं, त्या डोंगर चढण्यातल्या ज्या काय बारीक सारीक गोष्टी आहेत त्या कशी आई करते आणि मग शेवटी माझ्यासाठी काय काय माझ्या पदरात टाकते. या सगळ्या गोष्टी जर आपण आम्ही ज्या लोकसाहित्यातून ह्या सण सणावरात म्हटल्या जाणाऱ्या गाण्यांमधून जे काय जगलो, अनुभवलो, ते सगळं आजची मुलं बघत नाही आहेत. आणि म्हणून एक प्रकारे त्या मुलांचं, नव्या विद्यार्थ्यांचं सांस्कृतिक जीवन देखील असं कोतं आणि बंदिस्त होऊ लागलेलं आहे. खरं तर मुक्त जीवन काय असतं याचा गंभीरपणे विचार आज पालकांनी करायला हवं. माझ्या वाचनात अलीकडे अभय बंग यांचं शाळा नावाचं एक छोटंसं पुस्तक आलं. खरं तर ते पुस्तक लहान मुलांसाठी आहे. त्या पुस्तकामध्ये अभय बंगाने काय सांगितलेलं आहे की महात्मा गांधी एक दिवस रवींद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतनमध्ये गेलेले आहेत आणि तिथं गेल्यानंतर तिथली मुक्त शाळा, तिथलं मुक्त जीवन ते बघून खूप भारावून जातात. आणि गांधीजींच्याही मनामध्ये तशा पद्धतीच्या शाळेची काहीतरी कल्पना मुळातच मूळ धरत असते. आणि त्या कल्पनेला तिथं गेल्यानंतर असा एक काय म्हणू आपण त्याला, त्या कल्पनेला वाचा फुटते. गांधीजी आपल्या कल्पनेविषयी रवींद्रनाथ टागोरांशी बोलतात. आणि मला देखील नई तालीम नावाची एक शाळेची संकल्पना सुरू करायची आहे आणि मला तुमच्याकडे जे काही उपक्रम चालतात ते खूप मनापासून आवडले आणि मला ह्या उपक्रमांमध्ये रमलेले तुमचे शिक्षक काही मिळतील का मला माझी कल्पना पुढे नेण्यासाठी. तर रवींद्रनाथ टागोर म्हणाले जरूर मिळतील, मी तुम्हाला चांगले शिक्षक इथून पाठवून देतो. आणि रवींद्रनाथ टागोरांनी गांधीजींना दिलेला शब्द पाळला. ते शिक्षक बंगालमधून वर्ध्याला आले रवींद्रनाथ टागोरांच्या आदेशामुळं गांधीजींच्या या उपक्रमात सहभागी होण्यासाठी. आणि वर्ध्याला त्यांनी नई तालीम ही एक अभिनव अशी शाळा सुरू केली. त्या शाळेविषयी अभय बंग बोलतात की ते म्हणतात की आमचे वर्ग कधी भरायचेच नाही. म्हणजे अभय बंगांचं ते जर वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की इतके मोठे डॉक्टर, म्हणजे अभय बंगांचं नाव तुम्हाला सगळ्यांना परिचित असेल. ते म्हणतात की आम्ही कसं शिकलो, तर खूप गमती सांगतात की आम्हाला आमचे एक शिक्षक फणसाच्या झाडावर चढायचे आणि ते झाडावरून आम्हाला सांगायचे. कधी कधी आम्हाला झाडावर चढवायचे आणि खालून आम्हाला शिकवायचे. किंवा त्या शाळेमध्ये गाईच्या शेणांपासून जमिनी कशा सारवायच्या, झाडावर कसं चढायचं, पोवायचं कसं, अशाच गोष्टी शालेय पुस्तकांपेक्षा जास्त शिकवल्या जायच्या. आणि अशा शाळेत आमचं जे काही जीवन समृद्ध झालं त्याच्या बळावरतीच आज आम्ही उभे आहोत, असं अभय बंग त्या पुस्तकामध्ये नमूद करतात. आणि एक गोष्ट खूप महत्त्वाची सांगतात अभय बंग शेवटी, की मी जेव्हा माझ्या या शाळेविषयी आता बोलू लागतो लोकांमध्ये, तेव्हा मला खूप लोक विचारतात की कुठं आहे ती शाळा, मला सांगा, आम्ही आमच्या मुलांना तिथं नेऊन टाकतो. तर हे सांगताना अभय बंग खूप खेदपूर्वक सांगतात की मला हे सांगायला खूप वाईट वाटतं की ज्या शाळेमध्ये आम्ही घडलो, अशा पद्धतीचं मुक्त जीवन जगलो, ती शाळा आज नाही आहे. ती नई तालीमची कल्पनाच आज कालबाह्य झाली आणि आज तशा पद्धतीची शाळा नसल्याचं दुःख मला या निमित्तानं सांगताना खूप वाईट वाटतं. हे सगळं ऐकल्यानंतर पालक देखील खूप नर्वस होतात की त्यांची खूप इच्छा असते की अशा पद्धतीच्या मुक्त जीवन देणाऱ्या, अनेक गमतीजमतीतून शिक्षण देणाऱ्या शाळा खरं तर मुलांसाठी आज हव्या आहेत. पण दुर्दैवानं अशा शाळाच उपलब्ध नाहीत की जिथं आपण अशा आपल्या मुलांना तिथं नेऊन घालू शकू. मग
आपल्याकडे आता अशा जर शाळा नसतील तर आपणच खरं तर शाळा बनली पाहिजे स्वतःच आपल्या जीवनामध्ये. अनेक गोष्टी कशा येतील म्हणजे फक्त पाठ्यपुस्तकामध्ये नेमून दिलेला अभ्यास म्हणजेच शाळा म्हणजेच शिक्षण हा जो काही समज आपला आहे हा पहिल्यांदा मनातून घालून दिला पाहिजे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्या मुलाचं सामाजिक सांस्कृतिक जीवन समृद्ध होण्याबरोबर त्याला रंगाची भाषा कळली पाहिजे, चित्राची भाषा कळली पाहिजे, शिल्पांची भाषा कळली पाहिजे, इतर अनेक कला आहेत त्या कलांची ओळख त्याला झाली पाहिजेत. आणि ती होण्यासाठी आपण पालक म्हणून शिक्षक म्हणून सतत धडपडलं पाहिजे. लक्षात घ्या की आपण भारतासारख्या देशात की जिथं बहुसांस्कृतिक जीवन आपल्याला अनुभवायला मिळतं, आपल्या देशामध्ये अनेक जाती अनेक धर्म अनेक परंपरा एकत्र नांदतायत, या सगळ्यांचं जीवन जरी बारकाईनं समजून सांगितलं तरी जीवनातली विविधता त्यांच्या जीवनातल्या सगळ्या लहान सहान गोष्टी आपल्याला फार समृद्ध करत असतात. भूगोलाच्या अंगाने देखील भारत खूप समृद्ध आहे. एक तर 3 ऋतू आहेत, त्या 3 ऋतूंच्या बरोबर एकीकडं वाळवंट आहे, एकीकडे बर्फाच्छादित प्रदेश आहे, समृद्ध असा सुपीक प्रदेश आहे, नद्या आहेत, ओढ्या आहेत, नाल्या आहेत, या सगळ्या अनेक प्रकारची माती आहे, अनेक प्रकारची पिकं आहेत, अनेक प्रकारची जंगलं आहेत. ह्या जंगलांमधल्या वनस्पती, या जंगलांमधल्या गोष्टी गमती जमती, पशुपक्ष्यांचं जीवन, प्राण्यांचं जीवन चांगल्या पद्धतीनं पालकांनी समजून घेतलं पाहिजेत, आपल्या मुलांना समजून सांगितलं पाहिजेत की एक निसर्गचक्र आहे. ह्या निसर्गचक्राचा आपण एक भाग आहोत. म्हणजे आपण कोणी आकाशातनं पडलेलं नव्हतं माणूस म्हणून. हे एक व्यापक असं जीवन आहे, एक व्यापक असं पर्यावरण आहे आणि या पर्यावरणातला आपण एक सामान्य घटक आहोत माणूस. आणि या सगळ्यांबरोबर या सगळ्या पशुपक्ष्यांबरोबर या झाडाझुडपांबरोबर आपण देखील वाढत असतो. आणि आपलं जे काही वाढणं आहे, आपला जो काही विकास आहे तो या सगळ्यांबरोबर सुरू असतो. आपण एकटे नाही वाढू शकत. आणि म्हणून आपल्याबरोबरचं हे सगळं पर्यावरण टिकलं पाहिजेत. ते टिकलं तर आपण टिकणार आहोत, ही भावना मनामध्ये मुलांच्या वाढवली पाहिजे. लक्षात घ्या की अलीकडच्या काळामध्ये विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे, निसर्ग संपत चाललेला आहे, पशुपक्ष्यांचं जीवन धोक्यात येऊ लागलेलं आहे. आणि या सगळ्याबरोबर जे काय आपल्या वाट्याला आज आलेलं आहे यातून अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्यासाठी आज निसर्ग वाचन, पर्यावरणाचं संगोपन ही सामुदायिक जबाबदारी झालेली आहेत. आणि यातून जे काय खरं तर मला माझे आईवडील जे शेतकरी आहेत ते खूप सर्जनशील वाटतात. कारण शेतामध्ये ते ज्या पद्धतीनं नवं पीक घेतात, नव्या नव्या पद्धतीची झाडं लावतात, त्या झाडांपासून जे काय मिळतं त्याचा अमर्याद आनंद ते जे उपभोगतात, जगतात, ते मला जीवनामध्ये खूप महत्त्वाचं वाटतं. आणि तशा पद्धतीनं हा निसर्ग जे काय देत असतो आपल्याला ते समजून घेणं. बघा ना की निसर्गाची देखील एक भाषा असते. मीच अलीकडे काही गोष्टी निसर्गाच्या समजून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा जुने लोक निसर्गाच्या भाषेवरून अनेक गोष्टी समजून घेत असायचे. उदाहरणार्थ कावळा हा साधा घटक सांगतो निसर्गातला की कावळा हा अतिशय क्षुद्र पक्षी आपल्या आजूबाजूला आपण पाहत असतो, त्याला फारशी किंमत देखील आपण आपल्या जीवनामध्ये देत नाही. पण तुम्ही बारीक निरीक्षण केल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की कावळ्यांची संख्या, चिमण्यांविषयी खूप लोक बोलतात पण मी कावळ्यांविषयी सांगतो की कावळ्यांची संख्या देखील आपल्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे. हे कावळे ना घाण गोष्टी खात असतात, म्हणजे किडे कीटक, सगळ्या मरून पडलेली उंदरं, अगदी जे काय आपल्या पर्यावरणाला बाधक आहे आपल्या आजूबाजूला ते सगळं ते कावळे खात असतात. आणि कावळेच नष्ट झाल्यामुळे या सगळ्या स्वच्छतेच्या गोष्टी निर्माण झालेल्या आहेत. तुम्हाला दुसरी एक गोष्ट सांगतो कावळ्यांची की कावळे घरटी पावसाळ्याच्या सुरुवातीला बांधतात. तर कावळे कोणत्या झाडावरती घरटं बांधतायत यावरती पावसाचा अंदाज जुनी पुढी काय करायची, बांधायची की समजा अमुक या झाडावरती जर कावळे घरटे बांधू लागले तर पाऊस खूप आहे आणि अमुक झाडावरती जर घरटी त्यांची दिसू लागली तर आवर्षण नक्की येणार आहे. अशा प्रकारचा अंदाज जुने लोक बांधत असायचे.
ही निसर्गाची भाषा आज हरवत चाललो आहोत आपण. आणि हे सगळे निसर्गाचे संकेत कसे बरोबर होते हे मारुती चित्तमपल्लींसारख्या अभ्यासकाने सांगितलेलं आहे, सिद्ध करून दाखवलेलं आहे की जुने लोक ज्या पद्धतीनं निसर्गाची भाषा ओळखायचे त्यातल्या अनेक गोष्टी खरं तर शिकण्यासारख्या आहेत. राजन गवस यांनी चिमण्या नावाचा जो काय चिमण्यांच्या ऱ्हासाबद्दलचा ललित लेख लिहिलेला होता, अलीकडच्या काही दिवसांमध्ये तो अभ्यासक्रमात पण होता. तर तो वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं की पर्यावरण किती महत्त्वाचं आहे, किंवा झाडांची जी काय हानी अलीकडे होते आहे ती देखील प्रचंड माणसाला अक्षरशः दूर कुठल्या तरी खाईत लोटणारी आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचं भान, निसर्गाचं वाचन, पर्यावरणाचं भान समाजालाच आलं पाहिजे. म्हणून नव्या तरुण पिढीला ते येणं खूप गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं पालकांनी सगळ्या गोष्टी ह्या त्याला समजून सांगितल्या पाहिजेत. आता सगळेच पालक काही सज्ञान नसतात की प्रत्येक पालकाला संगीताची आवड असेल, शिल्पांमधलं त्याला काय कळत असेल, असं समजणं म्हणजे खरं तर अज्ञान आहे. खरं तर तरी देखील या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्या आजूबाजूला जो काही दैदिप्यमान असा इतिहास आहे, आपल्या आजूबाजूला अनेक ऐतिहासिक ठिकाणं, स्थळं असतात, त्या स्थळांची ओळख करून देणं, आपला इतिहास समजून सांगणं, तो स्वतः वाचणं, हे पालकांनी नाही म्हटलं तरी करत राहायला पाहिजेत. आज महाराष्ट्राचा विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा दैदिप्यमान इतिहास आपल्यासोबत आहे. हा इतिहास जरी आपण समजून सांगितलं तरी त्या इतिहासातून मुलांना घडवण्यासाठी अनेक गोष्टी आहेत. जीवन काय आहे, संकट काय आहेत, संकटांना सामोरे कसं जायचं, प्रश्न कसे आवासून आपल्यासमोर सारखे येत असतात, त्या प्रश्नांना तोंड कसं द्यायचं, अशा पद्धतीच्या गोष्टी खरं तर अशा महान व्यक्तीच्या अभ्यासातून आपण आपल्या मुलांना समजून सांगू शकतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्या पद्धतीनं इतिहास आपल्या आजूबाजूला दिसतो त्या पद्धतीनं अनेक मोठी माणसं, कर्तृत्ववान माणसं आपल्या आजूबाजूला असतात. या कर्तृत्ववान माणसांविषयी आपण सतत बोलत राहिलं पाहिजे मुलांशी. आपल्या टी व्हीवरती, आपल्या मोबाईलवरती अशा अनेक गोष्टी मोठ्या माणसांविषयी येत असतात. ह्या गोष्टी शेअर केल्या पाहिजेत. म्हणजे आपण आता हे माध्यम जर असेल आपल्याकडं तर या माध्यमातून आपल्यापर्यंत जे येऊन पोचतं चांगलं, ते मुद्दाम चर्चेला घेतलं पाहिजे. उदाहरणार्थ, आज मला कालच माझ्या व्हॉट्सॲपवरती माझ्या माझ्यापासून जवळ साताऱ्याला एक मुलगी 21व्या वर्षी IAS झाल्याचा मेसेज आला. किंवा माझ्याच परिचयात एक मुलगा काही वर्षापूर्वी 22व्या वर्षी IAS झालेला होता. ह्या मुलांच्या विषयी आपण आपल्या मुलांशी बोलत राहिलं पाहिजे की ही मुलं योग्य वयात कशी काय या मार्गाला लागली, कोणत्या गोष्टी त्यांनी आत्मसात केल्या, ध्येय त्यांनी एवढ्या कमी वेळात कसं काय गाठू शकले, ह्या गोष्टी आपण मुलांशी चर्चा करत घेतल्या पाहिजे, चर्चेला घेतल्या पाहिजे. खरं तर लक्षात घ्या की माझ्यासोबत राहिलेला एक मुलगा जेव्हा 22व्या वर्षी IAS होतो तेव्हा तो काय रात्रंदिवस अभ्यास करत नव्हता. तो नियमित व्यायाम करायचा, नियमित 1 तास खेळायचा, नियमित सहलींवरती जायचा, खूप भटकायचा. हे मी माझ्या डोळ्याने माझ्यासोबत पाहिलेलं आहे. आणि मग लक्षात येतं की अभ्यास एके अभ्यास, भोकमपट्टी ह्या गोष्टी खरं तर मुलांवरती अत्याचार करणारे आहेत. आणि म्हणून मुलांना खेळाचं महत्त्व समजून सांगितलं पाहिजे. शरीर मजबूत राहिलं, व्यायाम नियमित राहिला, खेळानं जी काय उत्साह अशी वर्धक स्थिती निर्माण होते मनाची, ती मुलांची तयार करत राहिली तर त्याला नव्या गोष्टी समजून घेण्याला खरं तर त्या पोषकच असतात. म्हणजे आपण किती जरी विषय किती महत्त्वाचा आहे असं तत्त्वज्ञानात्मक स्वरूपात सांगू लागलो तर ते मुलांच्या पचनी नाही पडत. ते त्यांच्या पद्धतीनं आपण समजून सांगायला पाहिजे. खरं तर पालकांनी ह्या सगळ्या गोष्टी करत आपलं घर पहिल्यांदा संपन्न केलं पाहिजे. कारण मुलं जास्तीत जास्त वेळ आपल्या घरात आपल्यासोबत राहत असतात. आपलं घरच जर अशा पद्धतीनं संस्कार करणारं नसेल तर आपली मुलं संस्कारित होणार नाहीत, ती चांगला विचार करणारी होणार नाहीत. चांगला विचार करणारी मुलं निर्माण करणं ही आजच्या काळाची गरज आहे. त्यांना समाजाविषयी, आपल्या माणसांविषयी, आपल्या
जीवनाविषयी, आपल्या देशाविषयी, आपल्या राष्ट्राविषयी चांगला विचार करता आला पाहिजे. आणि त्यासाठीचं एक भारावलेलं एक वातावरण घरात निर्माण केलं पाहिजे. आणि ते करणं ही आपल्या प्रत्येकाची एक जबाबदारी आहे, नैतिक जबाबदारी आहे. ती जर नाही केली तर आपली मुलं आपल्या मुलांकडून मग फार अपेक्षा करण्यात अर्थ नाही. या संदर्भात मला एक आठवलेली गोष्ट सांगतो. अनिल अवचट हे आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेत. यांच्या कन्येनं आपल्या बाबांविषयी एक लेख लोकसत्तेत लिहिला होता. तो माझ्या वाचनात आलेला आहे की ती आपल्या बाबांविषयी जे लिहिते ते मला खूप महत्त्वाचं वाटतं. ते प्रत्येक पालकाने मुद्दाम लक्षात ठेवावं, इतकं महत्त्वाचं आहे की अनिल अवचटांची मुलगी सांगते की आमच्या घरामध्ये टी व्ही नव्हता आणि शेजारची काकू आम्हाला टी व्ही पाहायला बोलवत असायची. मग आमचे बाबा म्हणाले जा पहा जा टी व्ही. मग आम्ही टी व्ही पाहायला त्या काकूंच्याकडे शेजारी जाऊ लागलो. काही दिवसातच आम्हाला त्या टी व्हीचा कंटाळा आला. कारण ज्या घरात टी व्ही आहे त्या घरामध्ये आमच्या घरातल्यासारखा संवाद नव्हता, आमच्या घरातल्यासारखा आनंद नव्हता. मग आम्हाला टी व्हीपेक्षा आमच्या बाबाचं आमचं घरच आम्हाला खूप आनंददायी वाटू लागलं. कारण आमचे बाबा आमच्या घरामध्ये आमच्यासाठी नाना प्रकारच्या गोष्टी करत असायचे. गाणी म्हणायचे, काहीतरी वाजवायचे, चित्र काढायचे, शिल्प करायचे, सतत त्यांचं काहीतरी चालू असायचं आणि ते बघण्यातच आम्हाला टी व्हीपेक्षा जास्त आनंद मिळायचा. तर मित्रहो, ही गोष्ट मला खूप महत्त्वाची वाटते की आपण आपल्या घरामध्ये किती उपक्रमशील असतो, किती कामात असतो यावरती आपल्या मुलांचं संगोपन अवलंबून असतं. आपणच जर आपल्या घरातले सगळा वेळ नको त्या गोष्टीत घालू लागलो, रिकामटेकडेपणाने घालू लागलो तर मुलांवरती आपल्या कामाचा, आपल्या वर्तनाचा बरोबर दूरगामी परिणाम होतो. ही गोष्ट मला खूप महत्त्वाची वाटते. अवचटांचं नाव निघालं म्हणूनच त्यांच्याविषयी सांगतो मी की ते सतत सांगतात पालकांना की पालकांनो तुम्ही निर्व्यसनी व्हा, तुम्ही व्यसनापासून दूर राहा. ते खूप भारी गमतीशीर उदाहरण सांगतात की तंबाखूचं शेत उघडं असतं, त्याला कुंपण नसतं, कारण जनावरं तंबाखू खात नाहीत. ते म्हणतात की जनावरांना जे कळतं ते अजून आपल्या माणसांना कळत नाही आहे की निसर्गामध्ये कुठली वस्तू खायची, कुठली खाऊ नये याचे संकेत ठरलेले आहेत. ते जनावरं पाळतात पण माणूस मात्र पाळत नाही. तंबाखूसारखी गोष्ट असेल, दारूसारखं व्यसन असेल, सिगारेटसारखी व्यसन असेल, ही जर पालकाने नाही केली तर त्याचा आपोआप संस्कार मुलांवरती होत असतो. मी एक उदाहरण सांगतो की एक संबंधित पालक माझ्याकडे एक दिवस आले. ते आमच्या घरगुती संबंधातले आहेत. ते मला म्हणाले की माझा मुलगा चहाच्या टपरीवरती मला रात्री सिगारेट ओढताना दिसला. तू आता काहीतरी सांग त्या मुलाला की सिगारेट ओढणं चांगलं नसतं, आरोग्याला अपायकारक असतं. ती गोष्ट ऐकताना मला क्षणभर खूप वाईट वाटलं. पण मी त्या संबंधित माझ्या मित्रांना सांगितलं की लक्षात घे की तू स्वतः रोज सकाळी संध्याकाळी सिगारेट ओढतोस आणि ते ओढत असताना नक्कीच तुझ्या मुलानं तुला वारंवार कधीतरी कुठेतरी बघितलेलं असणार आहे. आता तू ते थेट मुलाला सांगू नाही शकत की तू सिगारेट ओढू नकोस, ते आरोग्याला चांगलं नाही, कारण तू स्वतः ओढतोस. त्यामुळेच तू माझ्याजवळ येऊन सांगतोस की तू सांग माझ्या मुलाला की ते चांगलं नसतं. मग ही गोष्ट कुठून आली आपल्या मुलामध्ये याचा जर अंतर्मुख होऊन जर विचार केला तर लक्षात येतं की आपणच जर निर्व्यसनी राहिलो, आपणच ह्या सगळ्या गोष्टींपासून दूर राहिलो तर साहजिकच आपल्या मुलांना या सगळ्या गोष्टींपासून दूर ठेवण्याचं एक नैतिक बळ आपल्याजवळ असतं. माझ्या मित्राची ज्या पद्धतीनं गोची झाली की मुलाला सिगारेट ओढताना पाहून त्याला सांगता येईना की तू सिगारेट ओढू नकोस, कारण तो स्वतः सिगारेट ओढणारा होता. तर व्यसनापासून दूर राहणं पालकाने ही आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्या आजूबाजूला अनेक मुलं लहान वयात व्यसनी होताना आपण पाहतो आहोत. ही फार गंभीर गोष्ट आहे आणि ही गोष्ट वेळीत जर आपण रोखली नाही, वेळीच त्या गोष्टीचा आपण छडा नाही लावला तर त्याचे गंभीर परिणाम आपल्या सर्वांना जीवनात भोगावे लागतील. आणि म्हणून अशा पद्धतीनं पालकाने ह्या व्यसनांपासून, वाईट गोष्टींपासून दूर राहत आपलं जीवन अधिकाधिक आनंददायी कसं करता येईल
हे पाहण्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. खरं तर आज सगळ्यांच्याकडे गाडी घोडी आलेल्या आहेत, प्रत्येकाच्या दारात गाडी आहे. आपण मुलांना वेळ असेल तेव्हा चांगली स्थळं दाखवायला नेलं पाहिजे. आपल्या आजूबाजूला आता मी स्वतः कोल्हापूरमध्ये राहतो. माझ्या कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांचा, ताराराणींचा मोठा इतिहास आहे. गड किल्ले आहेत आजूबाजूला, अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत, अनेक चित्रकार, अनेक संगीतकारांची घरं आहेत. मला त्यांच्या घरी नेता येतं, त्यांची चित्र दाखवता येतात, संगीतकारांच्या गोष्टी ऐकवता येतात. शाहू महाराजांचे जे काय ऐतिहासिक काम आहे, जसं की राधानगरी धरण असेल, ते दाखवता येतं की राधानगरी धरणासारखे गोष्ट शाहू महाराजांनी कोणत्या काळात कशा पद्धतीनं सुरू केली. आजूबाजूला एवढी वसतिगृह शाहू महाराजांनी बांधलेली आहेत, ती वसतिगृह म्हणून दाखवणं, त्या वसतिगृहांविषयी त्यांना माहिती देणं, हे जे काही काम करावं लागतं. असं प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक गावाला एक इतिहास असतो. प्रत्येक गावाच्या आजूबाजूला काही गोष्टी दाखवण्यासारख्या असतात, त्या दाखवल्या पाहिजेत. सुट्टीत कधी गावाच्यापासून लांब दूरवर चांगल्या ठिकाणी नेऊन त्यांना आपला इतिहास, भूगोल समजून सांगितला पाहिजे. तर अशा पद्धतीनं मुलांना आपण जर घडवत राहिलो, आपले सण उत्सव यांच्यामध्ये त्यांना सहभागी केलं पाहिजे. आता उदाहरणार्थ आपल्या गावची जत्रा असेल, मुद्दाम गेलं पाहिजे, गावच्या जत्रेमध्ये सहभागी झालं पाहिजेत. त्या जत्रेतला आनंद मुलांना घेऊ दिला पाहिजे. एखादा सण ज्या पद्धतीनं गावाकडे साजरा केला जातो, त्या सणात त्यांना सहभागी करून त्या सणातल्या लहान सहान गोष्टी समजून सांगितल्या पाहिजेत. तरच त्या मुलांचं एक बौद्धिक उन्नयन किंवा जे काय संस्कारित मन होणार आहे, त्यासाठी मदत होणार आहे. आणि म्हणून अतिशय बारीक नजरेनं जर आपण या सगळ्या गोष्टीकडे पाहिलं, तर आपल्या मुलांनी आजच्या घडीला चांगला विचार करण्यासाठी योग्य असं आपलं मन बनवलं पाहिजे, की त्याने सजगतेनं आपल्या आजूबाजूकडं पाहिलं पाहिजे, की आपल्या आजूबाजूला कोणत्या प्रकारची झाडं आहेत, कोणतं झाड काय करत असतं. साधी गोष्ट घ्या की आपल्याकडे अलीकडे गुलमोहरासारखी झाडं वगैरे खूप दिसतात. तर ही झाडं कुठून आले, एक उदाहरण म्हणून सांगतो फक्त, की हे झाड कुठून आलं, कोणत्या देशातलं झाड आहे हे. भारतात आल्यानंतर ह्या झाडाकडे पशुपक्षी अजून आकर्षित कसे काय झालेले नाहीत. म्हणजे तुम्हाला माहीत असेल की गुलमोहराच्या झाडावरती कोणताही पक्षी अद्याप बसत नाही आहे. म्हणजे अजून आपल्या देशामध्ये ते झाड म्हणावं तसं रुजलेलं नाही आहे. आणि तरी देखील एक निसर्गाची भाषा म्हणून ते झाड आज आपल्याला महत्त्वाचं यासाठी आहे की गुलमोहराची फुलं जेव्हा फुलतात तिथूनपासून 40-45 दिवसांनी पाऊस सुरू होतो. म्हणजे अशा पद्धतीनं निसर्ग एक भाषा आपल्याला सांगत असतो की पाऊस कधी येणार आहे, किती येणार आहे, पशुपक्ष्यांचं स्थलांतर कोणत्या अंगानं होत असतं, कसं चाललेलं असतं. आता चातकासारखा पक्षी असेल की जो पावसाचं पाणी पितो किंवा जमिनीवरचं पाणी पिल्यानंतर त्याचं आरोग्य बिघडतं. मग असे पक्षी पावसाळ्याच्या दिवसात आपल्याकडे येतात आणि मग पुन्हा कुठं निघून जातात, कुठल्या प्रदेशात जातात, त्यांचे मार्ग काय आहेत. अशा प्रकारच्या गमती जमती आपल्या आजूबाजूला पुष्कळ असतात. या सगळ्या गोष्टी मुलांना सांगणं हेच खरं तर ज्ञान आहे. ज्ञान म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. आपल्या आजूबाजूला ज्या काय गोष्टी चाललेल्या आहेत या समजून सांगणं म्हणजेच त्यांना ज्ञान देणं. या चांगल्या पद्धतीनं जर आपल्या मुलाला समजल्या तरच त्याला जीवन कळणार आहे, त्याला समाज कळणार आहे. आणि ते कळणंच आजच्या काळाची खरी गरज आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं आपली मुलं घडवणं, वाचन हा एक मुद्दा आहेच. म्हणजे माझ्याकडनं तो राहून गेला चर्चेत की मुलांनी वाचलं पाहिजे. त्याच्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे पालकांनी वाचलं पाहिजे. पालकांनी स्वतः वाचून मुलांना गोष्टी सांगणं, लहान थोरांच्या गोष्टी सांगणं आणि उपक्रमाबद्दल बोलणं ही गोष्ट आवश्यक आहे. मला तरी माझ्या वाटचालीचा विचार केला तर मला असं वाटतं की मुलाने शिकण्याच्या वयात जास्तीत जास्त चरित्र वाचण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. की त्याचा फायदा असा होतो की मुलं ज्या वयात घडत असतात त्या वयात जर त्यांना आपल्यापेक्षा
मोठ्या माणसांची चरित्र, आत्मचरित्र वाचायला मिळाली. तर त्या लोकांचा आयता अनुभव आपल्याला त्या वयात मिळून जातो. म्हणजे उदाहरणार्थ समजा माझं वय 15 वर्ष आहे आणि मी 60 वर्ष वयाच्या एखाद्या व्यक्तीचं, समाजसुधारकाचं असेल किंवा एखाद्या कलावंताचं, लेखकाचं आत्मचरित्र वाचलं, तर त्या लेखकानं, त्या कलावंतानं, त्या शास्त्रज्ञानं जे काही 60 वर्षे जीवन जगलेलं आहे, ते जीवन मला वाचण्याच्या माध्यमातून आयतं अनुभवायला मिळतं आणि त्यातून त्या व्यक्तीनं मग आपल्या जीवनामध्ये अनेक प्रश्नांना कसं तोंड दिलेलं आहे, चांगली वाईट त्या माणसाला माणसं कशी भेटलेली आहे त्याच्या जीवनामध्ये, त्या माणसांशी तो कसा वागलेला आहे, कसं तोंड दिलेलं आहे त्यांना अनेक प्रश्नांना, अनेक गोष्टी त्यानं कशा अनुभवलेल्या आहेत, या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण अशा पद्धतीनं पुस्तकातनं वाचतो तेव्हा आपोआपच आपण समृद्ध होतो, आतून समृद्ध होतो, विचार करायला लागतो आणि तीच गोष्ट आपल्या घडण्यात अतिशय महत्त्वाची आहे. आणि म्हणून मुलांच्या संगोपनाकडे, मुलांच्या एकूण वाटचालीकडे आपण असं थोडंसं आगळपगळं पद्धतीनं पाहिलं पाहिजे. म्हणजे त्याला बंदिस्त जीवन जगू न देता त्याला थोडं मोकळं ढाकळं समाजाचं, संस्कृतीचं, आजूबाजूच्या घडामोडींचं भान येण्याच्या दृष्टीनं आपण त्याला सजग बनवलं पाहिजे. आणि अशा पद्धतीनं जर मुलगा सजग बनला, तो सगळ्यांविषयी चिकित्सकपणे विचार करू लागला, तर नक्कीच तो स्वतःच्या जीवनाविषयी सजग बनू शकतो, स्वतःच्या वाटचालीकडे तटस्थपणे पाहू लागतो. आपण काय करावं, आपल्या आवडीनिवडी काय आहेत, त्या क्षेत्रामध्ये संधी कशा आहेत याचा तो स्वतःच विचार करू शकतो आणि त्या दृष्टीनं त्याला सजग बनवणं, त्या दृष्टीनं योग्य असं त्याचं मन घडवणं ही खरं तर आपली जबाबदारी आहे. लक्षात घ्या की आपल्या साधी गोष्ट सांगतो की अनेक पालक मला सांगतात की माझ्या मुलाला मला आर्किटेक्ट इंजिनियर करायचं आहे, मला सिव्हिल इंजिनियर करायचं आहे. पण त्या पालकांना हे सुचत नाही की ज्या गावात आपण राहतो, ज्या शहरात राहतो, त्या शहरांमध्ये फिरून या शहरामध्ये किती प्रकारची घरं आहेत, किती प्रकारचे म्हणजे किती प्रकारच्या शैलीची बांधकामं आहेत. जसं की कोल्हापूर शहरामधल्या अंबाबाईचं मंदिर एका विशिष्ट शैलीचं आहे, तिथला टाऊन हॉल एका विशिष्ट शैलीत बांधलेला आहे, इथला न्यू पॅलेस एका विशिष्ट शैलीतला आहे. तर ह्या शैली काय आहेत हे तुम्हाला जर मुलाला त्या पद्धतीच्या शिक्षणात घालायचं असेल तर तेव्हापासून एक पर्यटनाचा भाग म्हणा किंवा आनंदाचा भाग म्हणून त्याला तशा पद्धतीच्या इमारती दाखवणं, त्या संदर्भातली माहिती गोळा करणं, त्या संदर्भातलं वाचन वाढवणं ही खूप गोष्ट गरजेची आहे. कोणतीही गोष्ट त्या कोर्सला गेल्यानंतर भरमसाठ फी भरून जे काही पदरात पडतं तिथंच सगळं शिक्षण आहे असं नाही आहे. शिक्षण खरं तर आपल्या आजूबाजूला पडलेलं आहे, आपण फक्त ते शिकत राहिलं पाहिजे. म्हणजे आपल्या आजूबाजूला किती प्रकारचे झाडं आहेत, किती प्रकारचे प्राणी आहेत, किती प्रकारच्या वनस्पती आहेत, त्यातल्या औषधे किती, विषारी किती, हे सगळं भान विद्यार्थ्याला किंवा आपल्या मुलांना त्या वयात आलं पाहिजे. तरच ती मुलं ह्या सगळ्या गोष्टीकडं त्या पद्धतीनं पाहू शकतील. आणि म्हणून मला वाटतं की पालकांनी आज भांबावून न जाता, गोंधळून न जाता आपण आपल्या मुलांना घडवतो आहे म्हणजे काहीतरी फार मोठं करतो आहे किंवा खूप मोठी जबाबदारी पार पाडतो आहे अशा भूमिकेतून त्याच्यावरती नको त्या गोष्टींचा सतत मारा करत राहणं, त्याला सतत अभ्यासाला बस, त्याला हेच कर तेच कर म्हणून टॉर्चर करणं ही त्या मुलाची मनस्थिती बिघडवण्याचं ठरू शकतं. त्याच्या मनावरती ते मोठे आघात ठरू शकतात. त्यामुळं आपण स्वतः उपक्रमशील राहून आनंदी जीवन जगत राहून त्याला ह्या जीवनाचा आनंद उपभोगू देत सगळ्या गोष्टींचं भान कसं येईल हे पाहणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्यासाठी पालकांनी उपक्रमशील राहिलं पाहिजेत आणि तरच आपली मुलं उपक्रमशील होतील, चांगला नागरिक बनतील, चांगला माणूस बनतील आणि पुढे चालून आपलं जीवन ते घडवतील असं मला वाटतं. धन्यवाद. ह्या चर्चेत मला वाटतं बरेच जण सहभागी झालेले आहेत, अनेक लोक मेसेज देत आहेत.
तर तुम्हाला कोणाला काही मला विचारायचं असेल तर आपण चर्चा करू. काही प्रश्न आले असतील तर ते देखील आपण चर्चेला घेऊ. माझी जी काही चर्चा मी आगळपगळ केलेली आहे, म्हणजे त्याला फारसं काही सूत्र ठेवलेलं नाही. मी स्वतः देखील एक पालक आहे आणि माझ्या भूमिकेतून माझ्या मुलांकडे किंवा माझ्या आजूबाजूच्या गोष्टींकडे मी कसा पाहतो हेच फक्त मी सांगत गेलेलो आहे. माझ्या वाचनात ज्या काही बऱ्या वाईट गोष्टी आल्या त्यातून मला अनेक गोष्टी मुलांसाठी सांगता येतात, देता येतात. तसं तुम्ही देखील तुमच्या मुलांना तुमच्या संबंधित आजूबाजूच्या लहान मुलांना ह्या गोष्टी सांगत राहिलं पाहिजेत. आपली सगळ्यांची एक सामुदायिक जबाबदारी आहे देश घडवण्याची, समाज घडवण्याची. त्यासाठी आपण सगळ्यांनी दक्ष राहिलं पाहिजे. एवढंच मला या निमित्तानं पुन्हा एकदा सांगावंसं वाटतं. तर काही प्रश्न किंवा काही गोष्टी, काही मेसेज मला येत आहेत की पालक मोबाईल, टी व्ही आणि कामाच्या व्यापात मुलांशी संवाद साधत नाहीत. जोपर्यंत या दोघांत संवाद होत नाही तोपर्यंत मुलांचा विकास होणार नाही, असं तेजस चव्हाण म्हणतायत. अगदी बरोबर आहे की संवादी राहणं ही कुटुंबाची सगळ्यात महत्त्वाची गरज आहे. मी अनिल अवचटांच्या घराचं त्यासाठी उदाहरण दिलं की टी व्हीपेक्षा माझा बाबा मला खूप महत्त्वाचा वाटतो, असं जेव्हा त्यांची मुलगी म्हणते ती गोष्ट ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की टी व्हीतले उपक्रम आणि माझ्या घरात माझे बाबा करत असलेले उपक्रम हे मला जेव्हा तुलना करते ती मुलगी, तेव्हा माझ्या बाबाचे उपक्रम हेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. हे जाणणारी मुलगी बनवणं, हे जाणणारा मुलगा बनवणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं आपलं घर संवादी ठेवणं, किती त्यांना टी व्ही बघू देणं, किती वेळ त्यासाठी घालवायला लावणं, काय पाहायला लावणं ही सगळ्यात महत्त्वाची. आपलं लक्ष असलं पाहिजे ते काय पाहतात. इंग्रजी शाळांचं, गणेश घोले असं म्हणतात, इंग्रजी शाळांचं पीक आलं आहे त्यावर काय सांगाल? खरं तर मी माझ्या दोन्ही मुलांना इंग्रजी शाळांमध्ये घातलेलं नाही. पहिली गोष्ट, इंग्रजी शाळांचं पीक हे पैसे मिळवण्यासाठी आलेलं आहे. पहिली गोष्ट म्हणजे ज्या उदात्त हेतूने आपल्या समाजसुधारकांनी शाळा सुरू केल्या, तो उदात्त हेतू या शाळांमागे नक्कीच नाही. त्यांची फी, त्यांचे उपक्रम जर पाहिले तर आपल्याला त्यांचा अंतस्थ हेतू लक्षात येतो की आपल्या आजूबाजूला 4 शाळा आहेत, त्या शाळांमधल्या शिक्षकांची स्थिती पहा, त्यांना दिले जाणारे पगार पहा, त्यांचा स्टाफ कोणतं क्वालिफिकेशन घेऊन तिथं आलेलं आहे याची चौकशी करा. मग तुमच्या लक्षात येईल की त्या शाळांमध्ये भरमसाठ फी असते पण योग्य शिक्षण घेतलेले शिक्षक नसतात. अतिशय कमी मोबदल्यात राबवून घेतले जाणारे शिक्षक आपल्या त्या शाळांमध्ये दिसतात. ते शिक्षकच अनेक समस्यांनी ग्रासलेले मी स्वतः अनुभवलेले आहेत, पाहिलेले आहेत. ते आपल्या मुलांना काय सांगणार आहेत, कसे उपक्रमशील बनवू शकणार आहेत. खरं तर शाळेतलं वातावरण आनंददायी असलं पाहिजे. मुलगा घरातून विशिष्ट प्रकारचा गणवेश, टाय, अगदी सूट घालून बाहेर गेला म्हणजे तो खूपच चांगल्या शाळेत चांगल्या पद्धतीचं शिक्षण घ्यायला निघाला असं होत नाही आहे. की ह्या सगळ्या बाह्य दिखाऊ गोष्टी ह्या शाळा करू लागलेल्या आहेत आणि या सगळ्या गोष्टी मुलाला खरंच त्याचं जीवन समृद्ध करणारे आहेत का याचा तटस्थ विचार केला पाहिजे. माझ्या माहितीत असे काही पालक आहेत की शाळा, इंग्रजी शाळा दुपारचं जेवण देते म्हणून मी तिथं शाळेला घातलो असं म्हणतात की दुपारचा डबा सकाळी उठून करून देण्याचा त्रास आईला नको असतो, पालकांना नको असतो, म्हणून दुपारच्या डब्याचं टेन्शन मिटवण्यासाठी अमुक शाळेत मी माझ्या मुलांना घातलं. पण त्या शाळेमध्ये खरंच शिकवलं जातं का ही गोष्ट पाहिली पाहिजे. तिथले उपक्रम खरंच आपल्या मुलाला घडवू शकतात काय ही गोष्ट पाहिली पाहिजे. म्हणून मला वाटतं की मुलांना मातृभाषेमधून शिकवणं ही सगळ्यात योग्य अशी गोष्ट आहे. प्रदीप मोहिते सर मला विचारत आहेत की बालभारतीबरोबरचा अनुभव कसा होता अभ्यासक्रमासंदर्भात. तर बालभारतीमध्ये मी जेव्हा काम करत होतो त्या कामातून खरं तर चांगल्या गोष्टी कमी अनुभवायला मिळाल्या आणि वाईट गोष्टी खूप पाहायला मिळाल्या. आज मी त्या मंडळामध्ये नाही आहे त्यामुळे मी सांगू शकतो. मी शेवटी तिथून
अगदी काय म्हणू राजीनामा देऊन बाहेर पडलेलं आहे की मी जेव्हा 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये काम करत होतो तेव्हा एका कवीनं एका संपादक मंडळातल्या सदस्याला पैशाची ऑफर देऊन आपली कविता अभ्यासक्रमात लावण्यासाठी प्रयत्न केला होता. ती गोष्ट जेव्हा समोर आली तेव्हा त्या अभ्यास मंडळामध्ये खूप अनेक उभ्या आडव्या अंगानं चर्चा झाली. मला सांगायला वाईट वाटतं की ती कविता माझ्या पुस्तकात नाही आली, पण कुठल्या तरी एका पुस्तकात ती परत गेली. यातून तुम्हाला लक्षात येईल की अभ्यास मंडळांमध्ये सगळ्याच गोष्टी चांगल्या चाललेल्या नसतात. अभ्यास मंडळात हस्ते पर हस्ते वेगवेगळ्या मार्गाने आपली कविता, आपल्या कादंबरीतला भाग, आपल्या कथेतला भाग, आपली कथा लावण्यासाठी प्रयत्न चाललेले असतात. मला एक अनुभव यासाठी सांगायचा आहे की गोना मुनघाटे नावाचे एक कादंबरीकार आहेत की त्यांनी माझी काटेमुंडरीची शाळा नावाची कादंबरी लिहिलेली आहे. या शाळेमधला एक पाठ मी 10वीच्या अभ्यासक्रमात लावण्यासाठी समोर संपादक मंडळाच्या समोर ठेवलेला होता. तो भाग असा होता, तो त्या कादंबरीतला भाग तुम्ही आवर्जून वाचा ज्यांच्याकडे कादंबरी आहे. साधना प्रकाशनाने ती काढलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात शाळांमध्ये ती वाचली जाते, विकली जाते. त्या कादंबरीमध्ये डोंगरीवरची शाळा नावाचा एक भाग आहे. तो भाग मी 10वीच्या पाठ्यपुस्तकात लावण्यासाठी प्रयत्न केला. कोणत्या अर्थानं की त्या पाठामध्ये काय सांगतो त्या भागामध्ये त्या कादंबरीच्या की एक गुरुजी शाळेत शिकवत असताना विद्यार्थी काय म्हणतात की गुरुजी आता आम्हाला या भिंतीतल्या शाळेंचा खूप कंटाळा आलेला आहे, आता एक दिवस आपण आमची शाळा डोंगरीवरती भरू. गुरुजी म्हणतात भरू. त्यांनाही आनंद होतो की डोंगरावर जायचं, मोकळ्या हवेत मुलांना डोंगरावरच्या जंगलातल्या गोष्टी सांगायचं. अशा प्रकारचे आडाखे बांधून गुरुजी मुलांना तयारी करायला लावतात की आपण अमुक दिवशी सकाळी स्वतःचे डबे घेऊन डोंगरावरती जायचं आहे. मुलं येतात, गुरुजी येतात, ह्यांची सगळी सहल म्हणू आपण, ती डोंगराकडे निघालेली असते. आणि जात असताना गुरुजी मनामध्ये खूप गोष्टी ठरवतात की मी या मुलांना आज अमुक गोष्ट सांगणार आहे, अमुक गोष्ट मला त्यांना शिकवायची आहे निसर्गातली. असं छानपैकी विचार करत ते डोंगरावर जाऊन पोचतात. आणि डोंगरावर गेल्यानंतर गुरुजी चकित होतात की गुरुजींनाच ती मुलं इतकी चाणाक्ष आणि हुशार दिसतात की ससा कसा पकडायचा, अमुक वनस्पती कुठली, अमुक दगडधोंडे यांचं महत्त्व काय, अशा निसर्गातल्या लहानसहान गोष्टी ती मुलंच गुरुजींना सांगू लागतात. आणि खरी शाळा तिथं अशी होते की त्या दिवशी मुलं गुरुजींना शिकवतात. अशी ती एक छान गोष्ट होती त्या कादंबरीतली आणि मला त्या अभ्यासक्रमाला लावायची होती. आपण ती लावण्यासाठी इतके वाद झाले, इतक्या गोष्टी झाल्या आणि शेवटी त्या अभ्यासक्रमात आली नाही. अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी त्या अभ्यास मंडळाच्या कामात मला लक्षात आलेल्या आहेत की म्हणून म्हणतो की अभ्यासक्रमातलं पुस्तक हे अंतिम नाही, ते फक्त एक दिशादर्शक आहे. आपण त्यापेक्षाही खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्या मुलांना आजूबाजूच्या पुस्तकांमधून सांगू शकतो आणि त्या सांगत राहायला पाहिजेत. अभ्यासक्रमावरती निर्भर राहण्यात काही अर्थ नाही. पालकांच्या मनात तानाजी काळुंके असं विचारतात की पालकांच्या मनात माध्यमाबद्दल द्विधा अवस्था पाहायला मिळते, त्याबद्दल पालकांना काय सल्ला द्याल? मुलांपेक्षा पालकांना एवढी काळजी वाटण्याचे कारण काय? खरं तर काय झालेलं आहे की अलीकडे प्रत्येकाला एकाच दुसरं मूल असतं, त्यामुळे त्या मुलाची नको तितकी काळजी आता पालक करू लागलेले आहेत. आणि त्यातून काय वाटेल ते होऊ देत, माझ्याकडे इतके पैसे आहेत, मी इतके पैसे खर्च करू शकतो, पण माझा मुलगा चांगल्या शाळेत शिकला पाहिजेत, चांगल्या माध्यमात शिकला पाहिजेत, असं सगळं चाललेलं आहे. आणि इंग्रज गेले, पण इंग्रजीची जी काय गुलामी आपल्या लोकांनी मनावरती बांधून घेतलेली आहे ती अजून गेलेली नाही. की लोकांना अजूनही असं वाटतं की मुलं जेव्हा इंग्रजी माध्यमातून इंग्रजी बोलायला लागली म्हणजे आपला मुलगा खूप हुशार झाला किंवा तो आता जीवनातल्या सगळ्या समस्यांना, प्रश्नांना तोंड देऊ शकेल, अशा प्रकारची एक भूमिका पालकांची दिसते. हा खरं तर गैरसमज आहे, आंधळेपणा आहे. आज आपल्या आजूबाजूला असे कितीतरी बेकार मुलं भेटतील, सुशिक्षित बेकार भेटतील की ज्यांना उत्तम इंग्रजी बोलता येतं. मग त्यांना इतकं चांगलं इंग्रजी येतं, मग ते कसे बेकार राहिले, असा प्रश्न स्वतःला आपण विचारला पाहिजे. भाषेचा आणि ज्ञानाचा असा काहीतरी चुकीचा समज मनामध्ये करून ठेवलेला आहे. म्हणजे लोकांना असं वाटू लागलेलं आहे की
इंग्रजी भाषा आली म्हणजे ज्ञान आलं. तर भाषा येणं आणि ज्ञान येणं ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत, ह्या पालकांनी समजून घेतल्या पाहिजेत. भाषा आलीच पाहिजे, त्याला माझा विरोध नाही आहे. म्हणजे खरं तर मुलांनी 1, 2, 3, 4 भाषा शिकल्या पाहिजेत. भाषा एकापेक्षा जास्त आल्या तर त्या चांगल्या आहेत. पण भाषा शिकण्यासाठी त्याला कुठल्या तरी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकलं पाहिजेत असं काय नाही आहे. मराठी माध्यमाच्या अगदी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये देखील मुलं शिकून उत्तम प्रकारे इंग्रजी बोलतात, इंग्रजी शिकतात. याचं उदाहरण मी माझ्या घरातून देऊ शकतो की माझी मुलगी आज 6वीत आहे. ती उत्तम प्रकारे इंग्रजी वाचते. इंग्रजीच्या अवांतर गोष्टी म्हणजे पाठ्यपुस्तकाच्या बाहेरच्या अनेक गोष्टी मी तिच्याकडनं इंग्रजीतल्या वाचून घेतो. ती उत्तम प्रकारे वाचते मराठी माध्यमात शिकत असूनसुद्धा. तर त्यासाठी काय फार महागड्या शाळेत जाऊन पैसे भरून शाळेला घालायला पाहिजे असं काय नाही आहे. खरं तर सांगतो की इंग्रजी माध्यमाच्या शाळेपेक्षा मराठी माध्यमाची शाळा ही जास्त आनंददायी, जास्त उन्नत करणारी मला वाटते. आणि मातृभाषेतून शिकण्यामध्ये जी काही शक्ती ज्ञान मिळवण्यासाठी खर्च करावी लागते ती भाषा शिकण्यासाठीच खर्च करतात मुलं आणि ज्ञानाच्या बाबतीत कमकुवत होतात. खरं तर आपण मराठी भाषेत, मराठी मातृभाषेत, मराठी संस्कृतीत वाढलं पाहिजेत, जेणेकरून आपला समाज, आपली भाषा, आपलं कुटुंब हे चांगल्या पद्धतीनं समजून घेता येऊ शकतं आपल्याला. आणि म्हणून इंग्रजी माध्यमापेक्षा मराठी माध्यम मला कधीही पालकांना सांगावं लागेल की वाटेल की योग्य आहे. आणि तुम्ही मातृभाषेतून मुलांना शिक्षणाकडे प्रवृत्त करा. मुलं मातृभाषेतून देखील चांगल्या पद्धतीनं, खरं तर मातृभाषेतूनच चांगल्या पद्धतीनं शिकू शकतात. त्याची समज चांगली होऊ शकते. समज चांगली होणं, आकलनशक्ती वाढणं ही ज्ञानक्षेत्रातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. ज्ञान कधी येईल मुलांकडे? जेव्हा त्याची आकलनशक्ती वाढेल, त्याची समज वाढेल. तर समज वाढण्याच्या दृष्टिकोनातून मुलाला बनवणं, मुलाला सक्षम बनवणं ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे. आणि त्याच गोष्टीकडे पालकांचं दुर्लक्ष होत आहे. भाषा शिकण्याकडे लक्ष दिलं पाहिजे, पण त्याची एक वेगळी प्रक्रिया आहे. सगळी शक्ती भाषा शिकण्यात घालण्यात मला स्वारस्य वाटत नाही. काय विचारतायत निशिकांत कुलकर्णी, सध्या मुले ज्ञानार्थी होण्यापेक्षा परीक्षार्थी होत आहेत असे वाटते. खरं आहे की पालकांनी तसं वाटतं आहे की वर्षाच्या शेवटी जे काही पिवळं कार्ड शाळा देते त्यावरती किती शेरा आहे, किती मार्क आहेत, हे पालकांना खूप महत्त्वाचे वाटू लागले आहेत. मला तरी अजिबात त्या गोष्टीत स्वारस्य वाटत नाही. मी नाईलाजानं माझा पुन्हा एक अनुभव सांगतो की माझा मुलगा 2रीत शिकतो एका मराठी शाळेमध्ये इथल्या राजारामपूर इथल्या. त्या शाळेतल्या शिक्षिका मला एकदा म्हणाल्या की तुम्ही प्राध्यापक आहात आणि कधीच शाळेत त्याची येऊन चौकशी करत नाही. तो पाढे अजून पाठ केलेले नाही, पाढ्यांमध्ये मागे आहे. बाकीचे पालक आम्हाला वारंवार येऊन सांगत असतात की माझा मुलगा मागं राहिला, त्याला अमुक गोष्ट येत नाही, तमुक गोष्ट येत नाही. तुम्ही मात्र कधीच येत नाही, मीटिंगला पण येत नाही. असं कसं काय? तुम्हाला तुमच्या मुलाची काळजी आहे का नाही? असं मला माझ्या तोंडावरती म्हटलेलं आहे. पण मी त्यांना समजून सांगितलं की शिकण्याच्या गोष्टी तो शिकत राहील. सध्या तुम्ही त्याला काय फार बळजबरी करू नका. त्याला ज्या गोष्टी यायच्या आहेत त्यावेळी त्या येतील. लक्षात घ्या की पालक आणि शिक्षक दोघंही भांबावलेले आहेत की त्यांना वाटतं की अमुक या वर्गात अमुक इतके पाढे आलेच पाहिजेत. असं कुठे आहे? कमी आले, पुढच्या वर्गात गेल्यानंतर राहिलेले येतील. अशा पद्धतीचा विचार खरं तर बघितला पाहिजेत. त्यापेक्षा मुलं उपक्रमशील कशी होतील याकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे सर्जनशीलता त्यांच्या मनामध्ये तयार होणं, एखादं खेळणं, मोडणं, ते जोडणं, एखादं चित्र काढायला बघणं, एखादं शिल्प, मातीचं छोटंसं शिल्प तयार करायला बघणं. म्हणजे माझा मुलगा 1लीत असताना देखील गणपतीची मूर्ती चिखलाची त्यानं बनवायला शिकलेला होता. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की त्याची क्रिएटिव्हिटी अशी विकसित होत राहणं ही गोष्ट त्याच्या भविष्यासाठी खूप महत्त्वाची आहे. उद्या जेव्हा तो मोठा होईल तेव्हा त्याच्याकडे जर क्रिएटिव्हिटी नसेल, स्वतंत्र विचार करण्याची शक्ती नसेल, सर्जनशीलता नसेल, तर तुमचे मार्कलिस्टवरचे मार्क काही कामाचे नसतात. खरं तर खूप मार्क आहेत, पण त्याला चांगला विचार करता येत नाही, चांगलं बोलता येत नाही, समोरच्या व्यक्तीबरोबर संवाद साधता येत नाही, किंवा समोरचा माणूस कोण आहे नीट ओळखता येत नाही. ही खूप मोठी समस्या बनू शकते पुढे चालून. आणि म्हणून आजच
तो जर अशा पद्धतीने घडू लागला की चांगला विचार करू लागला, माणसांना ओळखू लागला, चांगलं वाईट समजून घेऊ शकला, आपल्यापेक्षा गरीब किंवा लोकांविषयी त्याच्या मनामध्ये प्रेम निर्माण झालं पाहिजे, तुच्छतेचा भाव पूर्णपणे संपला पाहिजे मनातला. ह्या जगामध्ये कुणाकडेही तुच्छतेनं बघितलं नाही पाहिजेत मुलांनी. सगळी मुलं, सगळी माणसं ही माणसं आहेत, प्रत्येकाकडं त्याच नजरेनं पाहिलं पाहिजेत. कुणी श्रेष्ठ, कुणी किमान शाळा शिकताना त्याच्यावरती असा संस्कार अजिबात होता कामा नये की तो खूप श्रीमंत आहे, त्याच्याकडे खूप पैसे आहेत, हा खूप गरीब आहे, दरिद्री आहे, त्याच्याकडे काय नाही आहे, अशा प्रकारचे संस्कार मुलांवरती अजिबात होता कामा नये. त्यातून मुलं विचलित होतात आणि मग श्रीमंत मुलांकडे किंवा कुटुंबाकडे ते वेगळ्या नजरेनं बघतात, गरीब मुलांच्याकडे वेगळ्या नजरेनं बघतात. तर आपण सगळेजण ह्या समाजाचे घटक आहोत, एकत्र राहतो, एकत्र जगायचं आपल्याला. सगळ्यांच्या सुखदुःखांशी समरस होऊन जगता आलं पाहिजे, सगळ्यांच्या भावना समजून घेता आल्या पाहिजेत आणि तशा पद्धतीनं जर आपण मुलांच्यावर संस्कार केले तरच आपली मुलं काही नव्या गोष्टी पुढं चालून करू शकतील, चांगला विचार करू शकतील. आणि ती जर चांगली विचार करणारी, सर्जनशील मनाची, संपन्न अशी घडली तर नक्कीच ती काहीतरी आपल्या जीवनात करणार आहेत. आपण त्यांच्यावरती विश्वास टाकला पाहिजेत की पुढं चालून ती स्वतःच्या बळावरती, स्वतःच्या हिमतीवरती, स्वतःच्या कल्पकतेनं नक्कीच काहीतरी घडवणार आहेत. आपण मोठ्या मोठ्या पगारांचे आकडे मुलांना कधीच सांगायला नाही पाहिजे की तुला आज बघा आपला अमुक काका, अमुक दादा इतका पगार घेतो, तुला देखील तशा पद्धतीने एवढा मोठा. कशाला पाहिजे पगार इतका मोठा? कशासाठी त्यासल्या हीन स्पर्धेमध्ये आपण उतरायचं आहे? जेव्हा तुम्ही चांगले नागरिक बनाल, चांगले विद्यार्थी बनाल, चांगलं ज्ञान तुमच्याकडे, तेव्हा तुम्हाला चांगला पैसा मिळणार आहे, तुम्ही चांगल्या मार्गाला जाणार आहात. मग तुम्हाला आपोआपच सगळ्या गोष्टी चांगल्या, भरपूर भरमसाठ पैशापेक्षा त्याला जीवन चांगलं कळलं पाहिजे, जगायचं कसं, वागायचं कसं, काय खायचं, कुठं फिरायचं, कुणाची संगत करायची, मैत्री कुणाची करायची, ह्या गोष्टींचं भान त्याला आलं पाहिजे. आज समाजामध्ये पैसे खूप आहेत अनेकांच्याकडे, पण ते आनंद दिसत नाही आहेत. आनंद शोधता आला पाहिजे जीवनातला आणि ती गोष्ट खूप महत्त्वाची आहे. पुढचा प्रश्न, तुमच्या मुलातून मुलीकडून छान पद्धतीने उदाहरण दिले. राणी तोंबरे काय म्हणतायत की पाड्यांचा मुद्दा खूप रास्त, सुंदर, माझी शाळांच्या कवितेतही त्यांचा उल्लेख आला आहे. बरोबर आहे. अजून पुढं काय, मातृभाषा उपक्रमशील, भाषा येणं आणि ज्ञान येणं ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या गोष्टी आहेत. अगदी खरं आहे की भाषा, आता माझ्या माहितीमध्ये काही मुलांना 4-4, 5-5 भाषा येतात. आज भाषा येणाऱ्या लोकांना खूप संधी आहे, एकापेक्षा जास्त भाषा आल्या पाहिजेत. पण भाषा आणि ज्ञान ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत, हे मात्र सतत लक्षात ठेवलं पाहिजे. ज्ञान येण्यासाठी जी दृष्टी असते ती दृष्टी आपल्या मुलांमध्ये विकसित कशी होईल याकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती. आपल्या आजूबाजूला भरून पडलेलं आहे ज्ञान, लहान सहान गोष्टीमध्ये ते सामावलेलं आहे, त्याची जाणीव फक्त मुलांना करून देता आली पाहिजे. म्हणजे आता उदाहरणार्थ एक पक्षी दुसऱ्या पक्षापेक्षा कसा वेगळा आहे. आपल्या आजूबाजूला पक्षी येतात, कीटक असतात, मुंग्यांची. आता माझ्या एका मित्रानं मुंगीवरती पुस्तक लिहिलेलं आहे. माने नावाचे मित्र आहेत माझे इस्लामपूरचे, की मला धक्का बसला जेव्हा मुंगीवरचं ते पुस्तक, मला वाटतं पद्मगंधा प्रकाशनाने ते काढलेलं आहे पुस्तक. ते पुस्तक जेव्हा वाचलं मी, की त्या आपल्याला क्षुद्र वाटणाऱ्या मुंगीकडनं किती गोष्टी शिकता येतात. म्हणजे जीवनाचं व्यवस्थापन मुंग्यांकडून नक्की शिकता येईल इतकं त्या कीटकामध्ये आहे. आणि ते मुंगी पुस्तक वाचल्यानंतर मी भारावून गेलो होतो की रहदारीचे प्रश्न, मुंग्या जिथं पाणी असतं, जिथून आपल्याला चालता येत नाही, तिथे आपल्या शरीराचा पूल बनवतात आणि बाकी सगळ्या मुंग्यांना त्या पुलावरून जाऊ देतात. किंवा अन्न शोधण्याची त्यांची जी काही प्रक्रिया आहे, फार उद्बोधक गोष्टी आपल्या आजूबाजूला चाललेल्या असतात. त्या फक्त आपल्याला पाहता आल्या पाहिजेत. आणि त्या जर पाहता आल्या तरच त्यालाच ज्ञान घेणं म्हणतात. ते घेणं म्हणजेच ज्ञान घेणं होय. तर अशा पद्धतीनं ते ज्ञान घेता आलं पाहिजे. तर मला वाटतं आपण बराच उशीर 1.25 तास झाले बोलतो आहोत.
कैलास आंबुरे सर देखील काहीतरी म्हणतायत की भाषा आणि ज्ञान खूप महत्त्वाचा मुद्दा. धन्यवाद. आपण भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. अनेकांचे चांगले संदेश आलेले आहेत की काही उद्बोधक असं माझ्या बोलण्यातून त्यांना मिळालेलं दिसतं आहे की मलाही तुमच्याशी संवाद साधताना खूप आनंद झाला. विशेषतः सुंदर माझी शाळा या उपक्रमात सहभागी होता आलं. गणेश घुले हे माझे कविमित्र, त्यांचे सर्व सहकारी, या सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतो. ज्यांनी हा कार्यक्रम पाहिला, मला प्रश्न विचारले, त्यांचेही मी मनापासून आभार मानतो आणि मी आपली रजा घेतो. धन्यवाद.